नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास. महाराज, एकाएकी मौन का झालात? ज्ञान संपादन केल्यावर भारत भ्रमणाला गेलो. तेव्हा सांख्य, गणपत्य, शाक्त, वैष्णव अनेक पंथांचं दर्शन झालं. जैन लोकांशी संपर्क झाला. बुद्ध मताशी परिचय झाला. परंतु 4 वर्णातली ही तफावत ध्यानात आली नाही. सम्राट चंद्रगुप्तांच्या राजसभेतही असा प्रश्न आला नाही. आत्ता आम्ही तसा शोध घेऊ. परंतु परंतु महाराज, आपण ह्या निर्धनाच्या कुटीत कसे आलात? भगिनी अनसूया, कस्तुरी मृगाला कुठे ज्ञात असतं की तिच्या नाभीत गंधित कस्तुरी आहे? तुमच्या कुटीत कुबेरालाही मोह पडेल असं रत्न आहे? नाही नाही महाराज, आमच्याकडे असं कोणतंच रत्न नाही. हे कोणी सांगितलं आपल्याला? आम्ही निर्धन आहोत, चौर्यकर्म करीत नाही. माझे पती नौकाहर आहेत. ते सद्यस्थिती तिथे नाहीत. ती भयभीत झाली. तिची अवस्था पाहून कालिदास म्हणाले, ज्याला कुलगोत्र नाही, माता पिता ज्ञात नाही, असा कुमार आदित्य हेच रत्न तुमच्याकडे आहे, याची जाणीव आहे का आपल्याला? म्हणजे काय अपराध केला त्याने? त्याने रत्नांचं अपहरण केलं का? तिची अवस्था आणि कालिदासाच्या संभाषणाचा रोग कुमार आदित्यला कळला. तो म्हणाला, महाराज, एक वृद्ध तपस्वी मला एक दिवशी भेटले. त्यांना जल हवं होतं. मी त्यांना पानाच्या द्रोणातून आणून दिलं. त्यांची तृष्णा शांत होईना. मी वारंवार जल आणत होतो. अंततः मी त्यांना म्हटलं, आपण बरंच अंतर चालून आलेले दिसता आहात. क्षुधाही असावी. आपण केवळ जलावर आपली क्षुधा शांती केली. तुझ्या जलाने मी संतुष्ट झालोय. मात्र आता तुला काय हवंय? आपण माझ्या पितामह समान आहात. आपण मला 2 वर मागितले तर द्याल? अरे वत्सा, वर द्यावा असा सिद्धपुरुष नाही मी. कोण होता तो वृद्ध तपस्वी? कालिदासांनी मध्येच विचारलं. संहितांचा अभ्यासक होता. त्याच्याजवळ भोजपत्रांचा संग्रह होता. मी त्यांना म्हटलं, आपण केवळ माझ्यासाठी 8 दिवस महाकालेश्वराच्या मंदिरात वास्तव्य करावं. आपण मला अक्षरांचा परिचय करून द्यावा. ही भोजपत्र आपण ज्याच्याकडे नेणार असाल त्या प्रवासात आपण मला आपल्यासह न्यावं. वत्सा, तुझ्या दोन्ही वचनांसाठी मी बद्ध आहे. त्यांनी 8 दिवसात मला अक्षरांसह अर्थाचाही परिचय करून दिला. मातेला न सांगता मी त्यांच्यासह दक्षिणेकडे निघालो. भोजपत्रांचं वाचन करीत होतो. कंठस्थ करण्याचा प्रयत्न करीत होतो. एक दिवस मला म्हणाले, वत्सा, ही भोजपत्र आता तुझीच आहे. ह्या प्रवासात ध्यानात आलं की तूच त्याचा अधिकारी आहेस. त्यांनी त्या भोजपत्रांचा प्रचंड संग्रह माझ्या सुपूर्द केला. मला वैदिक धर्मशास्त्र संहिता कंठस्थ झालं. आणि तो वृद्ध? कालिदासांनी विचारलं. जसे अकस्मात भेटले, अकस्मात गेलेही. प्रतीक्षा करूनही मी परत आलो नंतर. तुझ्या पित्याचं नाव तू तुझ्या मात्यापित्यांना विचारलं नाहीस? महाराज, मी शककन्या. माझे पती शूद्रवर्णीय. आमचा विवाह झाल्यावर आम्ही वेत्रवतीच्या किनाऱ्यावर आलो. पती नौकाहर, त्यामुळे वेत्रवती आमची माता. परंतु आम्ही किनाऱ्यावर आलो त्याच रात्री प्रचंड चक्रवात आला असावा. वृक्ष उन्मळून पडले होते. नौका दृष्टीपथात नव्हत्या. 1-2 वर्षाचं बालक मूर्छितावस्थेस आम्हाला दिसला. तोच हा आदित्य. आपलीच कथा अनसूया सांगते असं कालिदासांना वाटलं. परंतु आपण सुजाण होतो, विवाहित होतो. वेत्रवतीनं आपल्याला वाचवलं. आणि कालिदासाच्या एकदम मनात आलं, हा देवी सरस्वतीचा तर पुत्र नसेल. ह्या घटनेचा संदर्भ लावण्यासाठीच आपण इथवर नकळत आलो असावं, असं मनापासून त्यांना वाटलं. कुमार आदित्य, तू कुणीही असलास तरी उज्जैनीत तुला कसलाही प्रतिबंध नाही. ना धर्माचा, ना वर्णाचा. महाराज सर्वांचाच आदर करतात. आदित्य, तुझा ज्ञानमार्ग प्रशस्त होऊ दे. तुला इच्छित ज्ञान प्राप्त होऊ दे. आणि शक्य झाल्यास आम्हाला पुन्हा पुन्हा भेटत राहा. पुढे काहीही न बोलता कालिदास उठले. कुटीच्या बाहेर पडले. त्या परिसराबाहेर येऊन क्षिप्रेच्या काठाकाठानं चालत महाकालेश्वराच्या मंदिराकडे निघाले. त्यांनी सहज क्षिप्रेच्या अथांग जलौघाकडे पाहिलं. प्रियकराच्या सहवासानं शांत समाधानी असलेली निवांत क्षिप्रा त्यांना दिसली. नित्य चंद्राचं येणं, नित्य त्याचा सहवास. आणि आपण कधीतरी मध्यरात्री मधुवंतीच्या प्रासादाच्या महाद्वारी प्रीतीचे भिक्षे करी. इतका वेळ प्रसन्न असलेले कालिदास मनातून विषण्ण झाले आणि अस्वस्थ मनाने चालत महाकालेश्वर मंदिराच्या पायदंडीवर बसले. नको त्या स्मरणमुद्रा पुन्हा पुन्हा मनात उमटत होत्या. आर्य, काल आपण आलात तेव्हा उषा सूक्ताचा उल्लेख केला. ज्या सर्गात ऋग्वेदात उषा सूक्त आहे ते आम्हाला समजावून सांगाल? अवश्य. आम्हालाही ऋग्वेद अनेक कारणांनी प्रिय आहे. आम्ही इतर ऋग्वेदातल्या देवतांबद्दलही अवश्य सांगू.
आपण माध्यान्नी भोजनास आला तर? मधुवंती म्हणाली. तात्काळ ती म्हणाली, आपण रात्रीच्या पूर्ण प्रहरी यावं, ते योग्य आहे. मधुवंती, कालिदास एवढंच म्हणाले आणि मधुवंतीचे नेत्र भरून आले. रात्रीच्या अंधारात आमच्या जीवनात प्रकाश देणारा कोणी येतो आणि आमचं जीवन प्रकाशमय करतो. परंतु दिवसा कालिदास काही बोलले नाहीत. स्कंधावर उत्तरीय घेऊन कक्षाबाहेर आले. त्वरेने मधुवंतीच्या रंगप्रासादाच्या पायदंड्या उतरू लागले. क्षिप्रेकडे निघाले. मनात अनंत विचार होते. उज्जैनीला आल्यावर धारिष्ट्य दाखवून सम्राट चंद्रगुप्तांची भेट झाली. निवासाची व्यवस्था झाली. काही दिवस निवांत गेले आणि आसपासच्या परिवारातून जसजसा परिचय होत गेला तसतसं एकाकीपण जाणवू लागलं. सायंकाळी उपवनात, जलाशयाच्या जवळ, क्षिप्रेच्या काठावर, क्रय विक्रय केंद्रात, मार्गात जिथे जिथे लक्ष जायचं तिथे तिथे विवाहित स्त्रिया, नवयुवती, सन्मान असलेल्या राजमान्य गणिका सर्व दिसत होत्या. मन अधिक आतुर होतं. मन धजावत नव्हतं. प्रत्येक पुरुषाला स्वतःची आपली पत्नी आहे. परंतु आपण? एकदा सम्राट चंद्रगुप्त म्हणाले होते, कविराज, कवितेतल्या शब्दांनी मनात मयूर नृत्य करू लागतात. कोकिल साद घालू लागतो. देह आणि मन आतुर असतं कुणाला तरी समर्पित करण्यासाठी. अशा वेळी यौवन सुलभ संवेदना तुम्हाला जाणवत नाहीत का? अनेक वर्षात मनात साठवलेला पण त्यांनी विचारला, सांगितला. महाराज, जोपर्यंत आम्ही अस्ति कश्चित वाघ विशेषः याला उत्तर देत नाही तोवर आम्ही विवाह करणार नाही. आम्ही आपला पण सोडावा असं कधीच म्हणणार नाही. मनात केलेला संकल्प पूर्ण करण्यातच पुरुषार्थ असतो. परंतु ईश्वर निर्मित देहात जे मन आहे ना, ते जर अस्वस्थ असेल, अशा वेळी मनावर संयम हाच मार्ग ना. कविराज, तुम्ही आमच्यापासून आयुने लहान आहात. अनेक युद्ध करताना आम्हाला दिसत असतो विजयासाठी मृत्यूपर्यंतचा संघर्ष. परंतु जेव्हा परतीच्या मार्गावर अश्व वळतात तेव्हा आमचं मन आणि देह आतुर असतो आपल्या पत्नीसाठी. कालिदास बोललेच नाहीत. बोलावं असं काही नव्हतंच. सत्य तेच सम्राट बोलले होते. त्यांचं मौन सम्राटांच्या ध्यानी आलं. ते म्हणाले, कविराज, तुम्ही आमचं मन जिंकलंय एक सखा म्हणून. अनेक पारिवारिक विमर्शही आम्ही तुमच्यासह केले आहे. अगदी संकोच न ठेवता. तेव्हा आम्ही आपल्याला एक सुचवू इच्छितो. त्यांनी कालिंदी, आभा, सुनेत्रा, मधुवंती अनेक नावं सुचवली. ते म्हणाले, आम्ही न्याय देतो, आम्ही दंड देतो, आम्ही अधिकार प्रस्थापित करतो, आम्ही साम्राज्याचा विस्तार करतो. हे सारं करीत असताना रसिकत्व विसरलो नाही कविराज. तुमच्यासारख्या गुणज्ञ रूपवान युवकाने अशी अघोरी प्रतिज्ञाच करू नये. संपला तो भूतकाळ म्हणून त्याग करावा. त्या दिवसांचा आणि वर्तमान जगावा, सुखद, मनाला प्रसन्न करणारा. मान्य आहे महाराज, परंतु व्रण मनात खोलवर असतो. तेव्हा वर्तमानाचं पट्टीबंधन आणि औषधी उपयोगाला नसते. किती काळ पुढे सरकला तरी जीवनातला तो क्षण जीवनाला पुरून उरणारा असतो. कविराज, सध्या काय अभ्यासताय? कालिदास हसले मुक्तपणे. काही अवास्तव प्रश्न होता का? नाही महाराज, अत्यंत सुसंगत प्रश्न होताच तो. आणि सध्या अभ्यासतोय वात्सायनाचं कामसूत्र. दोघंही मुक्त हसले. कालिदासांना या क्षणी सम्राटांच्या मुक्त हास्याचं स्मरण झालं. ते म्हणाले होते, कविराज, जळात राहून कोरडेच. आता आपण सांगितल्याप्रमाणे जळात राहण्याचा मार्ग विचारत जातो आणि ते कालिंदीकडे गेले. नृत्यांगना कालिंदी श्यामल वर्णाची, चंचल. 2-3दा तिचे नृत्य पाहून कालिदास भारावलेही, परंतु त्यांचं मन रमलं नाही. सुनेत्रा, राजसभेतल्या अग्नवैश्यांची कन्या. तिने विवाह न करिता गणिका होण्याचा मार्ग स्वतः स्वीकारला. कालिदासांना ती मनापासून प्रिय झाली. निरागस असलेली सुनेत्रा अनेकदा भेटली. एकदा शिप्रा तीरावर भेटली. भारावल्यागत झाले. तिला न विसरताच आलं नाही. एक दिवस तिच्याकडे अस्वस्थ मनाने गेले. तिने त्यांचं स्वागत केलं, यावं आर्य. खरं तर त्या शब्दांनीच तिनं जिंकलं होतं. त्या शब्दात प्रगाढ स्नेह सामावला होता. प्रवेश केला ती काहीतरी वाचत होती. तिने भोजपत्र उचलून ठेवली. म्हणाली, आर्य, आपण येण्याची कधीची प्रतीक्षा होती. कशी काय? आज माध्यान्नीपर्यंत, किंबहुना काही वेळापूर्वीच हा विचार नव्हता. तुम्ही येणार हे आमचं मन सांगत होतं. क्षिप्रेच्या जलात अनेकदा अर्घ्य देताना आपल्याला पाहिलंय. जेव्हापासून पाहिलं तेव्हापासून आम्हीही कधी कुणाशी संपर्क केला नाही, कुणाच्या सहवासात आलो नाही, आपल्याशिवाय कुणाचं स्मरण केलं नाही. आपला विश्वास बसणारही नाही कदाचित. परंतु मनाने आपण माझे पती झालात.
त्या रात्री सारं आकाश मनाचं तिनं मोकळं केलं. मधुवंतीचे अनेक गुण ध्यानात येऊ लागले. तिने गुरुकडून वेदविद्येचं अध्ययन केलं होतं. तिचा अभ्यास ध्यास त्यांना प्रिय झाला. मधुर भाषणी ती होतीच. अधेमध्ये प्रश्न विचारून वैदिक ज्ञान सखोल प्राप्त करण्याचा प्रयत्नही होता. तोही प्रिय झाला. तिने त्यांना प्रश्न विचारला होता. आर्य, आपण राजकवी आहात, निसर्गाचे भाष्यकार आहात. आपल्या स्फुट काव्याच्या काही पंक्ती आम्हालाही कंठस्थ आहेत. आपण सांप्रत काय लिहित आहात? अभ्यास तो आहे वात्सायनाचं कामसूत्र. सम्राट चंद्रगुप्तांप्रमाणे तीही मुक्त हसली. म्हणाली, आर्य, खरंच कामसूत्राचा अभ्यास करावा लागतो? ह्या प्रश्नाचं उत्तर कालिदास देऊ शकले नाहीत. निसर्गातली प्रीतीची भाषा, वन्य पशुपक्षी, त्यांचा प्रणय, मानवी प्रणय ह्यांच्यात काय अंतर असेल संवेदनांचं? स्पर्शातून असलेली मौन भाषा परस्परांना सहजच कळते. मग वात्सायनाला आवश्यकता का पडली? शास्त्र का लिहावंसं वाटलं? मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.